मोदी सरकारमध्ये सगळ्यात कार्यक्षम मंत्री कोण? 2-2.5 वर्षांपूर्वी हा प्रश्न कोणी विचारला तर यावर सगळ्यांचं एकच उत्तर यायचं. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी. 2014 साली जेव्हा केंद्रात पहिल्यांदा मोदी सरकार आलं, त्यावेळी गडकरी राष्ट्रीय स्तरावरचे भाजपचे प्रमुख नेते होते. त्यावेळी गडकरींना केंद्रात एखादं टॉपचं मंत्रालय मिळेल अशा चर्चा होत्या. पण त्यांच्या वाट्याला रस्ते आणि वाहतूक सारखं तुलनेनं कमी महत्वाचं मंत्रालय आलं. गडकरी मागच्या 12 वर्षांपासून हे मंत्रालय सांभाळत आहेत. मात्र टॉपचं मंत्रालय नसूनही त्यांच्या कामाची देशभरात चर्चा झाली आहे. एकेकाळी सरकार आणि पक्षात गडकरी यांचा प्रभाव एवढा होता की 2024च्या निवडणुकीत जेव्हा भाजपला स्वबळावर बहुमत मिळालं नाही, त्यावेळी एनडीएचं सरकार चालवण्यासाठी पंतप्रधान म्हणून गडकरी यांच्या नावाची चर्चाही झाली होती. पण फक्त 2 वर्षांपूर्वी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असलेले नितीन गडकरी आता अचानकच निवृत्तीची भाषा करायला लागले. अलीकडेच गडकरी यांनी एक असं वक्तव्य केलं ज्यामुळे त्यांच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू झाल्यात. नितीन गडकरी लवकरच राजकारणातून निवृत्त होणार असे दावे आता व्हायला लागलेत. त्यामुळे प्रश्न पडतो की अचानक गडकरींवर ही वेळ का आली? 2-2.5 वर्षांपूर्वी जो नेता पंतप्रधान पदाचा दावेदार होता तो आता निवृत्तीची भाषा का करायला लागला? नितीन गडकरी खरंच राजकारणातून निवृत्त होत आहेत का? समजून घेऊया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. सगळ्यात आधी नितीन गडकरींनी निवृत्तीबाबत नेमकं काय वक्तव्य केलंय ते बघूयात. गडकरी हे रविवार 23 ऑगस्टला नागपूर जिल्ह्यातल्या काटोल तालुक्यात एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, मी मागच्या 30 वर्षांपासून सार्वजनिक जीवनात सातत्यानं काम करतोय. या काळात मी अनेक चढ उतार पाहिले, अनेक पुरस्कारही मिळवले. पण आता मी जास्त काम करू शकत नाही. आता नव्या पिढीला काम करण्याची संधी दिली पाहिजे असं गडकरी यांनी म्हटलं. गडकरींनी नव्या पिढीला संधी देण्याबाबत केलेल्या या वक्तव्यामुळेच त्यांच्या राजकीय भवितव्याबाबत तर्कवितर्क सुरू झालेत. या वक्तव्याद्वारे त्यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिलेत का, अशीही चर्चा व्हायला लागली आहे. खरं तर स्वतः नितीन गडकरी यांनी अजून निवृत्तीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र सोशल मीडियावर या चर्चांना वेग आलाय. आता सोशल मीडियावर गडकरींच्या वक्तव्यावरून तर्कवितर्क सुरू झाल्यानंतर त्यावर नितीन गडकरी यांच्या कार्यालयाचं स्पष्टीकरण आलं. गडकरी यांचं हे वक्तव्य आउट ऑफ कॉन्टेक्स्ट घेण्यात आलं. त्यांनी राजकारणाबाबत हे वक्तव्य केलं नव्हतं असं गडकरी यांच्या कार्यालयानं स्पष्ट केलंय. मात्र मागच्या काही दिवसात देशाच्या राजकारणात ज्याप्रमाणे घडामोडी घडतायत त्याला जोडून गडकरी यांच्या या वक्तव्याचा नेमका अर्थ लावता येऊ शकतो. सध्या देशाच्या राजकारणात चर्चा आहे ती कॅबिनेट रिशफलची. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा मागच्या 3 महिन्यांपासून सुरू आहे. मात्र विस्ताराला अजूनही मुहूर्त मिळालेला नाही. गेल्या आठवड्यात भाजपच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा झाली. त्यानंतर आता लवकरच भाजपच्या संसदीय मंडळात फेरबदल होणार आहे. हे झाल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं म्हटलं जातंय. याआधी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात 2021 साली मोठा मंत्रिमंडळ विस्तार झाला होता. त्यावेळी तब्बल 12 केंद्रीय मंत्र्यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. तर 15 कॅबिनेट मंत्री आणि 28 राज्यमंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता. आता अनेकांचा दावा आहे की यावेळी होणारा मंत्रिमंडळ विस्तार हा 2021 पेक्षाही मोठा असेल. यावेळी मोदी सरकारमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर फेरबदल होणार असून विस्तारानंतर संपूर्ण मंत्रिमंडळाचा चेहरामोहराच बदलून जाईल अशी चर्चा आहे. महत्त्वाचं म्हणजे या मंत्रिमंडळ विस्तारात सरकारमधले अनेक ज्येष्ठ मंत्रीही त्यांचं पद गमावू शकतात असं म्हटलं जात आहे. यामध्ये गडकरी यांच्या नावाचीही चर्चा आहे. इथेनॉलच्या मुद्द्यावरून मागच्या काही महिन्यात नितीन गडकरींवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली आहे. देशात इथेनॉल पॉलिसी आल्यामुळं गाड्यांचं मायलेज कमी झाल्याचं दिसून येत आहे. या मुद्द्यावरून अनेक ठिकाणी आंदोलनही झाली आहेत. गेल्या महिन्यात कॉक्रोच जनता पार्टीनं केलेल्या आंदोलनामुळे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. येणाऱ्या काळात तशा प्रकारची आंदोलनं गडकरींविरोधात होतील अशी चर्चा व्हायला लागली आहे. नितीन गडकरी यांचं म्हणणं आहे की सोशल मीडियावर त्यांच्या विरोधात कॅम्पेन चालवलं जात आहे. याबाबतचं पत्र त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही लिहिलंय. पण असं असलं तरी यावेळी गडकरींचं मंत्रालय 100% सेफ नाही अशा चर्चा आहेत. गडकरींचं निवृत्तीचं वक्तव्य हे केंद्रातल्या याच कॅबिनेट रिशफलशी जोडून पाहिलं जात आहे. हे कसं? तर भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांनी गेल्या आठवड्यात आपल्या नवीन कार्यकारिणीची घोषणा केली. या माध्यमातून भाजपच्या अनेक मोठ्या नेत्यांचा सक्रिय राजकारणात कमबॅक झाला. राम माधव यांना थेट राष्ट्रीय उपाध्यक्ष करण्यात आलंय. तर वसुंधरा राजे, स्मृती इराणी यांच्यासारख्या अडगळीत पडलेल्या नेत्यांचंही
राजकीय पुनर्वसन करण्यात आलं. पण या सगळ्यात नितीन गडकरी यांना कोणतीही जबाबदारी देण्यात आली नाही. भाजपच्या नव्या कार्यकारिणीत गडकरींना स्थान देण्यात आलं नाही. बरं, मग भाजपच्या संसदीय मंडळात तरी गडकरी आहेत का? तर ते तिथेही नाहीये. संसदीय मंडळात अमित शहा, राजनाथ सिंग, जे.पी. नड्डा असे अनेक प्रमुख नेते आहेत. आता देवेंद्र फडणवीस आणि योगी आदित्यनाथ यांचा सुद्धा संसदीय मंडळात समावेश केला जाईल अशा चर्चा आहेत. याचा अर्थ काय? तर उद्या समजा कॅबिनेट रिशफलमध्ये नितीन गडकरी यांचं मंत्रिपद गेलं तर त्यांच्याकडे भाजपमध्ये कोणतीही मोठी जबाबदारी उरणार नाही. एक प्रकारे गडकरी यांना फक्त रस्ते आणि वाहतूक मंत्रालयापुरतं मर्यादित ठेवण्यात आलंय. इथून पुढे त्यांना भाजपमध्ये फारशी संधी मिळणार नाही असंच दिसून येत आहे. हे गडकरींच्याही लक्षात आलेलं आहे. त्यामुळेच आता गडकरी हे निवृत्तीची भाषा करत असल्याचं बोललं जात आहे. खरं तर E20 पेट्रोलचा मुद्दा हा नितीन गडकरींच्या इमेजला चांगलाच डॅमेज करणारा ठरलाय. गडकरींवर याआधी सुद्धा अनेकदा आरोप झाले. कथित पूर्ती घोटाळ्याच्या आरोपांवरून त्यांना 2013 साली भाजपचं राष्ट्रीय अध्यक्षपद सोडावं लागलं होतं. त्यावेळच्या आरोपांमुळे गडकरींची पॉलिटिकल इमेज डॅमेज झाली होती. पण आता इथेनॉलच्या मुद्द्यावरून गडकरींवर पर्सनल अटॅक केले जात आहेत. गडकरी यांच्या मुलांची इथेनॉल फॅक्टरी आहे, त्यामुळे त्यांचा फायदा करून देण्यासाठी देशात इथेनॉल पॉलिसी आणली गेली असे आरोप व्हायला लागलेत. गडकरींवर हे आरोप एवढ्या मोठ्या प्रमाणात होत आहेत की यामुळे त्यांच्या पॉलिटिकलच नाही तर पर्सनल इमेजला सुद्धा मोठं नुकसान सहन करावं लागतंय. 2 वर्षांपूर्वी ज्या गडकरींना मोदी सरकारमधला सगळ्यात कार्यक्षम मंत्री म्हटलं जात होतं, ज्यांच्याकडे मोदींचा पर्याय म्हणून पाहिलं जात होतं, ज्यांच्या कामाची प्रशंसा विरोधी पक्षाचे नेतेही करत होते, आज त्याच गडकरींवर इथेनॉल पॉलिसीमुळे ही वेळ आली आहे. नितीन गडकरींनी सुरुवातीला यासाठी देशातल्या पेट्रोल लॉबीला जबाबदार धरलं होतं. त्यानंतर त्यांनी आरोप केला की त्यांच्या विरोधात पक्षातूनच कॅम्पेन चालवलं जात आहे. या विरोधात गडकरी यांनी कोर्टातही धाव घेतली आहे. पण असं असलं तरी त्यांच्यावरचे आरोप काही थांबत नाहीयेत. हे आरोप तेव्हाच थांबतील जेव्हा गडकरी या सगळ्यापासून बाजूला होतील. त्यामुळेच आता नितीन गडकरी हे निवृत्तीची भाषा करत असल्याचं म्हटलं जात आहे. मुळात घडलं काय तर एकेकाळी देशात मोदींना पर्याय ठरू पाहणाऱ्या गडकरी यांचं राजकारण आता फार मर्यादित झाल्याचं दिसतंय. काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर नितीन गडकरी हे भाजपचे प्रमुख नेते म्हणून समोर आले होते. गडकरी दिल्लीत जरी होते तरी महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचं महत्त्व होतं. पण आता गडकरी राज्याच्या राजकारणात कुठेच दिसत नाहीत. त्यांची जागा देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. फडणवीस आता महाराष्ट्र भाजपचे निर्विवाद नेते झालेत. दुसरीकडे राष्ट्रीय पातळीवर विचार केला तर मोदींनंतर कोण याचं उत्तरही आता गडकरी असं दिलं जात नाही. याचं उत्तर अमित शहा, योगी आदित्यनाथ किंवा देवेंद्र फडणवीस असंच दिलं जातं. थोडक्यात गडकरींना राज्याच्या राजकारणात पर्याय आले आणि देशाच्या राजकारणात सुद्धा. त्यामुळेच आता नितीन गडकरी हे निवृत्त होण्याची भाषा करायला लागलेत का अशी चर्चा व्हायला लागली आहे. सध्या तरी नितीन गडकरी हे केंद्रात मंत्री म्हणून काम करतायत. मात्र कॅबिनेट रिशफलच्या चर्चांदरम्यान त्यांनी निवृत्तीचे संकेत देणारं वक्तव्य केल्यामुळं वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. अनेकांचा दावा आहे की गडकरी लवकरच निवृत्तीची घोषणा करू शकतात. मात्र त्यांनी अजून अधिकृतपणे तरी यावर काहीही भाष्य केलेलं नाही. तुम्हाला काय वाटतं? नितीन गडकरी खरंच राजकारणातून निवृत्ती घेणार का? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.